मंडळी, आपल्या सोयाबीन पिकामधून एकरी चांगलं ॲव्हरेज आपल्याला पाहिजे असेल तर योग्य वेळेवर योग्य फवारणी घेणं फार आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून जे पहिलं पाऊल आहे सोयाबीन पिकामध्ये ते म्हणजे सोयाबीन पिकाला पहिली फवारणी. आता हे पहिली फवारणी करताना आपण काय काळजी घ्यावी, पहिली फवारणी आपण केव्हा करावी, का करावी आणि या पहिल्या फवारणीचे आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला काय फायदे होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय कमी खर्चामध्ये हे पहिली फवारणी जी आहे ते आपण करून घेत आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सोयाबीन पिकाला पहिली फवारणी जी आहे ते आपण केव्हा करावी. 20 ते 25 दिवसानंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची असते. आता पहिली फवारणी आपण का बरं करावी, आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे सुरुवातीला खोळमाशी, खोडकिळा हा जो प्रादुर्भाव होतो यासाठी हा जो प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर झाला पाहिजे नाही. कारण हा जर झाला तर सोयाबीनचं झाड जे आहे ते थोडं शॉक मारते, मरते आणि आपलं उत्पादन जे आहे ते घटते. सोयाबीन पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, त्याला चांगले फुटवे आले पाहिजे आणि हिरवागार आपलं सोयाबीन त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. यासाठी हे पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी बुरशीने आजार जर कुठले असतील तर ते नानाट झालं पाहिजे, यासाठी हे पहिली फवारणी जी आहे ती करून घ्यायची आहे. आणि या पहिल्या फवारणीमध्ये फक्त 3 घटक घेऊन अतिशय कमी खर्चामध्ये हे सोयाबीन पिकाला पहिली फवारणी आज आपल्या वावरामध्ये आपण करून घेत आहे. यामध्ये जो आपला पहिला घटक आहे तो म्हणजे अळीनाशक. यामध्ये आपण थायमेथॉक्झम अधिक लांबडा सॉल्युथ्रिन हा घटक आहे. या घटकची फवारणी आपण करून घेत आहे. हा घटक आपण 12 ml प्रतिपंपाला त्या ठिकाणी घेतलेला आहे. बऱ्याचशा कंपन्या या घटकाचं उत्पादन त्या ठिकाणी करता, तुम्ही चांगल्या कंपनीचं हा घटक घेऊ शकता. आता हे जे घटक आहे लांबडा सॉल्युथ्रिन अधिक थायमेथॉक्झम हे 2 घटक आहे. हे काम काय करते तर हे जे आपलं खोडमाशी, खोडकिळा किंवा कुठली अळी आपल्या वावरामध्ये असेल त्याचा खात्मा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करते. आणि म्हणून पहिल्या फवारणीमध्ये याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. जो आपण पाहिलेला आहे प्रतिपंपाला तुम्ही 12-13 ml त्या ठिकाणी घेऊ शकता. दुसरं म्हणजे जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ कमी होत असेल, सोयाबीन पिवळं पडलं असेल, चांगलं फुटे जर पाहिजे असतील तर बायोडायक्स हे टॉनिक त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कमी पैशामध्ये चांगले टॉनिक सध्या आहे. आणि यामध्ये बरेचसे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची आपल्या पिकांना त्या ठिकाणी गरज असते. तर यामध्ये काय होणार आहे, एक तर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली होणार आहे, पूर्ण आपली क्वालिटी राहणार आहे, हिरवगार आपलं सोयाबीन राहणार आहे आणि फुटे पण चांगले काढणार आहे. हे आपण घेतलेलं आहे प्रतिपंपाला 40 ml ना, ठीक आहे ना. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीने जरा धोका होत असेल, कारण आता कंटिन्यू पाऊस चालू आहे, सोयाबीन कुठेतरी पिवळं पडलं असेल तर आपल्याला अति स्वस्तात मस्त जे आपल्याला फंगीसाईड आहे ते म्हणजे साप नावाचं. यामध्ये आपल्याला कार्बेंडाझेप आणि मॅनकोझेप हे 2 घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि अतिशय कमी खर्चामध्ये दमदार कामगिरी हे जे साप फंगीसाईड हे त्या ठिकाणी करते. आणि फक्त 3च घटक घेऊन आपण सोयाबीन पिकाला फवारणी करून घेत आहे. मंडळी, जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये योग्य वेळेवर आपण योग्य घटकाची फवारणी केली आणि योग्य घटकाचीच फवारणी आपण करायला पाहिजे, ठीक आहे ना. कारण हे जे फवारणी आहे हे फक्त पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यावं लागते. आपल्याला पहिल्याच फवारणीमध्ये काही कोराजन किंवा मागेचं औषध घ्यायचं काहीच काम नाही आहे. कोराजन हे योग्य वेळेवर घ्यावं लागते आणि त्याची फवारणी आपल्याला योग्य वेळेवर करावं लागते. ते आपण नंतर त्या ठिकाणी पाहणार आहे. सध्या आपण हे 3च घटक घेऊन आपल्या सोयाबीन पिकावर फवारणी करत आहे. सांगायचं तात्पर्य कसं आहे की शेतकरी बांधवांना योग्य फवारणी कमी खर्चामध्ये आणि योग्य वेळेमध्ये भेटायला पाहिजे, ठीक आहे ना. आणि शेतकरी ज्यावेळेस दुकान जातो 1 ते 2 गोष्टी शेतकऱ्या मस्तकी त्या ठिकाणी मारल्या जातात. तर ह्या गोष्टी घडू नये. शेतकऱ्यांनी नावाने घटक मागावे, औषध मागावे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून आज आपल्या वावरामध्ये आपले जीवाभावाचे माणसं घेऊन आपण फवारणी त्या ठिकाणी करून घेत आहे. तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ संदर्भात तर कमेंट करून नक्की विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतात संपूर्ण वावरामध्ये आपल्याला पहिली फवारणी जी आहे ती आटपून घ्यायची आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.